खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। धुळे तालुक्यातील कुसुंबा, आनंदखेडे, नेर, देऊर, नगावसह धुळे तालुक्यातील विविध भागात गारपीट आणि वादळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। गारपीट व वादळाचा पिकांना मोठा फटका बसला असून अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला। त्यामुळे महसूल व कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचं माननीय आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं। दरम्यान शेतकऱ्यांच्या या संकटात मी त्यांच्या सोबत असून बळीराजाने धीर सोडू नये असंही आवाहन माननीय आमदार कुणाल पाटील यांनी केलं। धुळे तालुक्यात सोमवार 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी पाऊस झाला। कुसुबा, नेर, आनंदखेडे, वार, कुंडाणे, देऊर, लोहगड, लोणेखेडी, उडाणे, गोताणे, चौगाव, नगाव, मोराणे या गावांसह धुळे तालुक्यातील विविध भागात गारपीट वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। गारपीटमुळे कांद्याचे पात तुटून भुईसपाट झाल्या, तसंच गारपिटीच्या तडाख्यात टरबूजचं मोठं नुकसान झालं। मका, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, पपई, केळी, डाळिंब, आंबे, शेवगा यांच्यासह फळपिके व भाजीपाला यांना गारपिटीचा मोठा फटका बसला। मुख्य संपादक यादवराव सावंत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.